मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। आजचा टॉपिक असणार आहे की स्ट्रॉंग हेअर आपण कशी मिळवायचे। तर स्ट्रॉंग हेअर मिळवण्यामागचं प्रत्येकाचं हे झालेलं आहे की फक्त भारी शॅम्पू किंवा भारी कंडिशनर किंवा भारी भारी हेअर सिरम फक्त तेच यूज केल्याने आहे ना बेनिफिट होतो। तर असं अजिबात नाही आहे। आपण वरून काय लावतो हे तर वरून स्किन असती ते पण एक गरजेचंच असतं, पण त्यापेक्षाही आपण शरीराच्या आतून काय खातो काय पितो याच्यावर आपली केसांची हेल्थ डिपेंड असते। तर केसांसाठी जे सुपर फूड आहे तर ते कोणते कोणते आपण पाहू। फक्त महागडे शॅम्पू त्यावरच आपली केसांची हेल्थ डिपेंड नाही, तर आपण शरीराच्या आतून काय पौष्टिक जेवण घेतोय त्याच्यावर देखील आपली केसांची हेल्थ ही डिपेंड असते। तर एकच डाळ न खाता वेगवेगळ्या डाळी, फिश किंवा वेगवेगळे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, वॉलनट्स, वेगवेगळी फळभाज्या जसे की गाजर पण आपल्या केसांसाठी खूप हेल्पफुल आहे। रोज एक ग्लास दूध, कारण आपण दूध पिणं फक्त लेकरांना देतो आणि आपण दूध पिणं हे विसरूनच जातो। बनानासुद्धा आपल्या केसांसाठी एकदम सुपर फूड आहे। एग, स्पिनाच, पालक देखील आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे। चीज, वेगवेगळ्या ब्रेडमधून आपण चीज खाऊ शकतो ब्रेडला लावून वगैरे। ब्रोकोली देखील खूप बेनिफिट आहे आपल्या केसांसाठी। याच्या आधी आपण शरीराच्या आतून कोणकोणते सुपर फूड घ्यायचे असतात याविषयी माहिती घेतली, पण केसांसाठी आपण वेगवेगळे स्प्रे, घरगुती स्प्रे अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। तर ते कुठले कुठले, तर आपण बडीशोप आहे ना, बडीशोपचा देखील पाण्यात टाकून ओव्हरनाईट बडीशोप पाण्यात टाकून ठेवायची। त्याचा देखील स्प्रे आपण हप्त्यातून एकदा आपल्या केसांना मारू शकतो, खूप बेनिफिशियल आहे। दुसरा स्प्रे झाला रोजमेरी स्प्रे। रोजमेरी आता ॲमेझॉनवर अगदी इझी पद्धतीने उपलब्ध झालेले आहे आणि स्प्रेचे बॉटल अगदी आपल्याला 15 ते 20 रुपयामध्ये डीमार्टमध्ये कुठेही अगदी लोकल मार्केटला देखील अवेलेबल आहे। एक झाला बडीशोप स्प्रे, एक झाला रोजमेरी स्प्रे। तिसरा आहे आपला लवंग स्प्रे। आपण लवंग देखील आहे ना ऑइलमध्ये, लवंगाचा स्प्रे न करता आहे ना त्याला तुम्ही ऑइलमध्ये टाकून आहे ना हे करा, त्यांनी पण बरंचसं बेनिफिट होतं। इलायची देखील तुम्ही इलायचीचा दोन्ही प्रकारे वापर करू शकता। पाण्यातही ओव्हरनाईट पाण्यात टाकून त्याचाही स्प्रे मारू शकता, किंवा इलायची 4 ते 5 इलायची तुम्ही ऑइलमध्ये टाकून ना ते देखील केसांना लावलं ना, इलायचीमध्ये ना एकतर आपलं कोल्ड किंवा फ्लू आपल्याला काही असेल ना ते देखील कमी होण्यास मदत होते। आणि इलायचीमध्ये ना एक नॅचरल सेंट असतं, त्याने आपल्या केसातलं जे दुर्गंध किंवा घाणवास काही येत असेल ना ते देखील कमी होऊन जातं। डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफची देखील समस्या तुमची कमी व्हायला मदत होते। चौथा स्प्रे आहे तुमचा राईस स्प्रे। तर तुम्ही राईस आहे ना म्हणजे मला तर ते राईस बॉईल केले ना ते जास्त स्टिकी वाटायला लागतं, त्याच्यामुळं मी काय करते फक्त ओव्हरनाईट सोक करत ठेवते आणि त्याचा स्प्रे करते। ते खूप बेनिफिशियल आहे राईस स्प्रे। आणि पाचवा आपला स्प्रे आहे जास्वंदाची जी फुलं असतात ना ती फुलं उकळून घ्यायची पाण्यात आणि त्याचा एक स्प्रे तयार करायचा, तो देखील खूप बेनिफिशियल आहे। आणि सहावा आपला स्प्रे आहे लेमन स्प्रे कारण कोणी म्हणते की डायरेक्ट स्किनला लिंबू घासू नये किंवा लावू नये, तर डायरेक्ट लिंबू न लावता आहे ना तुम्ही तेलामध्ये लिंबू पिळून त्याच्यात थोडीशी ॲलोवेरा जेल ॲड करून त्याने मसाज केली ना
तर ज्यांना ज्यांना डॅन्ड्रफची समस्या आहे ना, तर ते बऱ्यापैकी फेड आउट होतं डॅन्ड्रफची समस्या. त्याच्यामुळे आहे ना हा एक स्प्रे म्हणा किंवा ऑइलच्या स्वरूपात लावा, खूप बेनिफिशियल आहे. तर हे आपण असे नॅचरल स्प्रे आज हेअर ग्रोथसाठी जे जे म्हणजे आपले घरगुती टिप्स जे आपल्याला करता येईल ना ते बघितले. याच्या आधी ना मी तुम्हाला स्प्रेविषयी माहिती सांगितली की आपण घरगुती कुठले कुठले स्प्रे वापरू शकतो केसांच्या हेल्थसाठी. तर आता मी तुम्हाला ऑइल सांगणार आहे की जे स्वस्त आणि मस्त आपल्या केसांसाठी ऑइल कोणते कोणते महत्त्वाचे ते. पहिलं तर आहे कास्टर ऑइल. कास्टर ऑइल डिरेक्टली लावायला खूप स्टिकी असतं, तर ते तुम्ही तुमच्या खोबरेल तेलमध्ये मिक्स करून मग लावा, म्हणजे थोडं पातळ फॉर्ममध्ये येतं मग ते. आणि मग आणि कोणाला असं वाटतं की लगेच मला इन्स्टंट इफेक्ट झाला पाहिजे, तर तसं नाही ताई. कोणत्या पण गोष्टी आपल्याला साध्य करण्यासाठी 5 ते 6 महिने वेळ हा द्यावाच लागतो. तुम्ही कास्टर ऑइल आहे ना फक्त 5 ते 6 महिने यूज करून बघा तुम्हाला डिफरन्स नक्की जाणवेल. आपलं तेल आहे बदाम तेल. बदाम तेलमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतात आणि जास्त म्हणजे असं महाग पण नसतं बदाम तेल. मला वाटतं 120 ते अशा रेंजमध्ये चांगल्या क्वालिटीचं एक बदाम तेल येऊन जातं. बजाज आमंड ड्रॉप्स तेल ते नाही, जे ओरिजिनल बदाम इसेन्स तेल असन ते तुम्ही मागवा आणि ते लावून बघा, खूप बेनिफिट आहे बदाम तेलचे. दुसरं आपलं तेल आहे जे आपण कांदा किसून त्यात आपलं पॅराशूट तेल ऑइल म्हणजे ॲड करून थोडं त्याला हीट देऊन घ्यायची. ते देखील तेल आहे ना कांद्याचं तर तुम्हाला माहितीच आहे. कांद्याचं जी पेस्ट असती किंवा ऑइल आपल्या केसांसाठी किती बेनिफिशियल ठरते आजकाल, आणि हे सिद्ध पण झालेले. त्याच्यामुळे बरेचसे लोक आता ऑनियन तेल पण निघालेले, पण ते किती ओरिजिनल असेल याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं घरीच आपण ऑनियन तेल आहे ना एकदम ओरिजिनल बनवू शकतो. जवस असते ना, तर जवस तेलामध्ये टाकून ठेवून आहे ना त्याचं पण एक तेल छान बनतं. त्यासोबतच विटॅमिन ईचे कॅप्सूल येतात बघा आजकाल मेडिकल शॉपला एकदम इझिली अवेलेबल आहे विटॅमिन ईचे कॅप्सूल. तर ते ना तुम्ही ऑइलमध्ये मिक्स करून आहे ना थोडा असं मसाज द्या आणि हप्त्यात एकदा दोनदा 10-10 मिनटं तरी तुमच्या केसांना मसाज द्या. बघा कोणतं पण आपल्याला बेनिफिट पाहिजे असेल ना, आपल्याला त्या गोष्टीसाठी आपला वेळ हा द्यावाच लागतो. आपण म्हणू दे रे हरी पलंगावरी, तसं तर होत नाही ना. कोणत्या पण गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो आणि आपल्या लेडीजला असं वाटतं की खूपच लवकर मला बेनिफिट झालं पाहिजे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहे ना ह्या आयुर्वेदिक आहे. इफेक्ट होणार पण हळूहळू होणार. आणि हेअर ग्रोथ आहे ना, जसं की मी याआधी तुम्हाला सांगितलं, फक्त भारी भारी ऑइल किंवा आपलं हे कंडिशनर वगैरे त्याच्यावर अवलंबून नाही. तर आयर्न रिच फूड खाणं, झिंक आपल्या शरीरात भरपूर प्रमाणात असणं, विटॅमिन ए असणं, विटॅमिन सी असणं, बायोटीन असणं भरपूर प्रमाणात, तर ते आपल्या शरीरात असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर केसांची आपली स्किन, चेहऱ्याची स्किन त्याची पण हेल्थ खूप गरजेची असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरात आहे ना हे विटॅमिन रिच विटॅमिन आहे ना आपल्या शरीरात कसे जातील किंवा ते कुठल्या कुठल्या फ्रूटमध्ये ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते जास्तीत जास्त रोजच्या जेवणात आहारात आणण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला फरक पडणार. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला बेनिफिशियल राहिला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.